तर आज आपल्या गणपतीचं आगमन आहे एक दिवस आधी. तर आता आपण जातोय रिक्षातून मस्तपैकी गणपती आणायला. थोड्याच वेळात आता आपण पोचू गणपतीच्या ठिकाणी. तर भेटूया. बाकीचे लोक पुढे गेले. आम्ही रिक्षासाठी थांबलेलो कारण रिक्षामधून पण गणपती जाणार आहे. एवढे सारे गणपती होते की कोणता घेऊ काय समजत नव्हतं. फायनली आम्ही गणपती बुक केला आणि आता तो गणपती घेऊन आम्ही निघणार आहोत घरच्या दिशेला. आता गणपती बोललो तर वाजत गाजत आगमन व्हायलाच पाहिजे, म्हणून आता आम्ही दुकानात फटाके घ्यायला आलोय. हा एवढा मोठा बॉम्ब मला वाटतं मुंबईत पण भेटत नसेल, इसाव्या पण नसेल आम्हाला वाटतं बॉम्ब. तर आता गणपतीसाठी आम्ही फटाके घेतलेत 1000 रुपयाचे. ते आता आम्ही फोडू गणपती घराच्या इथं पोचल्यावर. तर गणपती आता आम्ही चालतच घरी घेऊन जातो. येताना आम्ही रिक्षातून आलेलो. गणपती भिजू नये म्हणून आम्ही पिशवी ठेवलेली गणपतीवर. पावसासारखं वातावरण नव्हतं म्हणून आता आम्ही गणपतीवरची पिशवी काढली आणि निघालोय घरच्या दिशेला. हा एवढा मोठा बॉम्ब आहे तो आपण आता फोडणार आहे. बघूया रस्सी बॉम्बपेक्षा हा मोठा. नवीन आहे हा. घाबरून लावतो लगेच ते पडत नाही, हळूहळू पेटत. हळूहळू पेटत. बॉम्ब खूपच मोठा होता त्याच्यामुळे लावायलाही भीती वाटत होती. जवळजवळ आम्ही 10-15 ट्राय केले, पण त्याच्यानंतर शेवटी आम्ही बॉम्ब पेटवण्यात यशस्वी झालो. तर काय आपल्याला लागलेलं नाही आहे. चला आपण गणपतीच्या इथं जाऊ.